नमस्कार छोट्या दोस्तांनो. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शाल्मली वृक्षाचा मूर्खपणा. काही लोक स्वतःच्या संपत्तीवर, सामर्थ्यावर इतके खुश असतात की ते इतरांना अगदी तुच्छ समजू लागतात. स्वतःची कुवत न ओळखता आल्यानं अहंकारी बनतात. या गर्विष्ठपणाच्या नादापायी स्वतःचंच नुकसान कसं होतं हे समजावून सांगण्यासाठी महाभारतात शाल्मली वृक्षाची एक कथा सांगितली आहे. शाल्मली म्हणजे सावरीचं झाड. हिमालयात एक शाल्मली वृक्ष होता. अनेक वर्षापासून तो तिथं होता. खूप जुना वृक्ष असल्यानं प्रचंड प्रमाणात तो पसरलेला होता. अनेक फांद्या आणि फुलांनी तो भरलेला असे. त्याची सावली ही दाट असायची. त्यामुळं मोठे मोठे हत्ती आणि इतर प्राणी त्याच्या थंड सावलीत विश्रांती घ्यायचे. अनेक पक्ष्यांनी त्याच्या अंगाखांद्यांवर घरटी बांधली होती. नारद मुनी एकदा या शाल्मली वृक्षाच्या जवळून चालले होते. एखाद्या प्रेमळ माणसासारखा दिसणाऱ्या ऐसपैस शाल्मलीला पाहून त्यांना फार आनंद वाटला. ते म्हणाले, हे शाल्मली वृक्षा, तू किती बरं सुंदर आहेस. किती छान दिसतोस. किती पक्ष्यांनी तुझ्यामुळं आश्रय मिळाला आहे. या अरण्यात वाहणारा वारा सुद्धा तुझा मित्र दिसतो आहे. कारण सोसाट्याचा वारा सुटतो तेव्हा मोठे मोठे वृक्ष सुद्धा पडतात. त्यांची दुर्दशा होते. पण तू मात्र सुखरूपपणे प्रत्येक वादळातून वाचला आहेस. वाऱ्याची देखील तुझ्यावर खास कृपा दिसते. शाल्मली वृक्षानं हे ऐकलं, पण त्याला मुळीच आनंद वाटला नाही. उलट त्याला त्याचा अहंकार दुखावल्यासारखा वाटला. त्याला जरा रागच आला आणि तो कुर्र्यात म्हणाला, हे नारद मुनी, वारा माझं संरक्षण करतो आहे, तो काही माझा मित्र म्हणून नव्हे. माझ्या स्वतःच्या अंगी जेवढं सामर्थ्य आहे त्याच्या कणभर सुद्धा ताकद वाऱ्याकडे नाही. वृक्षांना, पर्वतांना आणि इतर अनेक वस्तूंना मोडून तोडून टाकणाऱ्या वाऱ्याला माझ्याकडे मुळीच थारा नाही. तो माझ्याजवळ आला की मीच त्याला मोडून काढतो. तो चिडला तरी मला त्याची पर्वा नाही. मी स्वतःच्या बळावर त्याला तोंड द्यायला समर्थ आहे. शाल्मलीचे हे उर्मट बोलणं नारद मुनींना अजिबात आवडले नाही. ते म्हणाले, अरे शाल्मली, मला वाटलं होतं तसा तू प्रेमाळ स्वभावाचा मुळीच दिसत नाहीस. वाऱ्यापुढं तू स्वतःला मोठा समजतोस कसा? वारा हा तर देवाचाच अंश. सगळ्या जगात त्याचा संचार असतो. या जंगलात इतर अनेक बलाढ्य वृक्ष आहेत, पण तुझ्यासारखे ते उर्मट नाहीत. त्यांना स्वतःच्या आणि वायूच्या अंगी असलेल्या सामर्थ्याची योग्य ती कल्पना आहे. त्यामुळं ते कधी दुसऱ्याचा अपमानही करीत नाही. आत्ता मी जातो आणि तुझी ही बडबड वाऱ्याच्या कानावर घालतो. मग नारद मुनींनी वाऱ्याला भेटून शाल्मली वृक्षाने केलेली त्याची निंदा सांगितली. ते ऐकून वारा अतिशय चिडला. तो म्हणाला, शाल्मली वृक्षाची एवढी हिंमत? त्याला मी जाऊन आत्ताच भेटतो. चिडलेला वारा वेगाने सोसाट्यानं वाहत निघाला. शाल्मली वृक्षाजवळ येऊन त्याला म्हणाला, काय रे, नारद मुनींजवळ तू माझी निंदा केलीस ना? तुझी कुवत ती काय हे मी ओळखतो. हे जग निर्माण करण्याच्या वेळी ब्रह्मदेवानं तुझ्याजवळ विश्रांती घेतली होती. त्या घटनेची आठवण ठेवायची, आदर राखायचा म्हणून मी तुझं रक्षण करत राहिलो. माझा झंझावात तुझ्याजवळ आल्यावर तो मी कमी करत राहिलो. माझ्यामुळं तुला शक्यतो कुठलीही इजा होऊ नये याची काळजी घेत राहिलो. पण याकडं दुर्लक्ष करून तू मात्र वेडं वाकडं बोलू लागला आहेस. आता मी उद्या तुझ्याकडे येतो आणि मग माझी शक्ती काय ते तू बघ. एवढं बोलून वारा झपाट्यानं सळसळत निघून गेला. आता मात्र शाल्मली वृक्ष मनोमन हादरला. खोट्या अहंकारापायी नको ती बडबड करून आपण केवढी मोठी चूक केली हे त्याच्या लक्षात आलं. वाऱ्याशी थेट टक्कर घेण्याची ताकद आपल्यात नाही हे त्याला पूर्त ठाऊक होतं. म्हणून त्यानं ठरवलं
की आता बुद्धी वापरून काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. नुसती भीती वाटून काय उपयोग? वारा आता संतापून माझ्याजवळ आला की माझा नाश ठरलेलाच आहे. काहीतरी करावेच लागणार. शाल्मली वृक्षानं काहीतरी समंजस वागायचं ठरवलं असेल असं तुम्हाला वाटलं ना मुलांनो? त्याची वेगळीच युक्ती काय होती बरं? शाल्मली वृक्षानं स्वतःच स्वतःच्या फांद्या, पानं छाटून टाकली. पानं टाकून दिली. स्वतः पूर्ण ओकाबोका होऊन उभा राहिला. दुसऱ्या दिवशी वारा झपाट्याने वाहत आला. स्वतःच्या हातानं शाल्मली वृक्षानं करून घेतलेली दुर्दशा त्यानं पाहिली. वारा हसून शाल्मली वृक्षाला म्हणाला, स्वतःच्याच मूर्खपणामुळं तुला स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड चालवावी लागली. नाश करून घ्यावा लागला. मी तर तुला उपटून टाकणारच होतो. ते काम तू स्वतःच केलंस. मनात निर्माण केलेल्या, झालेल्या वाईट विचारांचा हा परिणाम आहे. पाहिलंत मुलांनो, विनाकारण गर्विष्ठ केल्याची शिक्षा कशी मिळाली ते? कोत्या आणि कमी बुद्धीच्या माणसांनी आपल्यापेक्षा श्रेष्ठ असलेल्या माणसांशी वैर पत्करलं की स्वतःचा नाश ठरलेलाच असतो. चला तर मग भेटूया एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत हसा, खेळा, मजा करा आणि महत्वाचं म्हणजे प्रज्ञा मावशीच्या गोष्टी ऐकत रहा. टाटा.